देवाच्या दारी त्याचे सर्वच भक्त एक समान असतात। देव आपल्या भक्तांमध्ये कधीच भेद करत नाही, हे तुम्हा आम्हाला आपल्यातल्या थोरा मोठ्यांना लहानपणापासूनच सांगितलंय। मग त्याच देवाच्या दरबारात भेदभाव का केला जातो आणि जर तसं होत असेल तर खरंच तिथे देव आहे का, हा प्रश्न विचारण्याचं कारण सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनाची सगळ्यांनाच इच्छा असते। काही जण तिथे मिळत असलेल्या वागणुकीमुळे जाणं पसंत करत नाहीत, तर काही जण गर्दीमुळे। लालबागच्या एका पायावरती सर्वसामान्यांना स्थान आहे, तर दुसऱ्या पायावरती श्रीमंतांना। हे आम्ही म्हणत नाहीयेत, तर सोशल मीडियावरती व्हायरल होणारा एक व्हिडिओ सांगतो। लालबागच्या राजाच्या उजव्या पायावर नतमस्तक होणाऱ्यांना खेचून, ओढून, ढकलून दर्शन दिलं जातं, तर डाव्या पायावरती श्रीमंतांना कुठलीही अरेरावी, ढकलाढकली, खेचाखेची न करता शांतपणे दर्शन दिलं जातं। आक्षेप श्रीमंतांना मिळणाऱ्या वागणुकीवरती नाहीये, पण आधीच वागणूक उजव्या पायावरती नतमस्तक होणाऱ्यांना ही वागणूक का मिळत नाही यावरती आहे। गणेशाच्या चरणी इतका मोठा भेदभाव का केला जातो आणि मुळात हा भेदभाव आत्ताच नाहीये, तर गणेशोत्सवात लालबागचे असे व्हिडिओ येतात आणि दरवर्षी यावरती कुणीच काही बोलत नाही। देवाला जाब विचारावा इतके मोठे आपण नाहीयेत, पण आयोजकांना यावरती जाब नक्कीच विचारायला हवा। दरम्यान लालबागच्या राजाच्या भाविकांची हेळसांड झाल्यानंतर भाविकांमधून आक्रोश व्यक्त केला जातोय। एक गणेश भक्त म्हणून एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी प्रवीण देवळेकर यांनी कवितेमधून लालबागच्या राजाला गारहाणं घातलंय, पाहूया। बा देवा गणराया, जरा खाली वाकून बघ, तुझा एक पाय विटलाय रे। कोण कुठला तुझा हा तुच्छ भक्त, गटारीतल्या किड्यासारखा 10-12 तास रांगेत वळवळतो। गर्दीत श्वास कोणतो याच्या मुलांचा, तरीही मागे हटत नाही। घामाने डबडबतो, भिजल्या अंगाने तुला शिवतो, तरी बरं तुझे पहारेकरी त्याला झिडकारतात। असल्या किड्याचा तुला स्पर्श नको, म्हणून तुझे पाय सोन्याने झाकतात, तरीही तुझ्या पायाला विटाळच की। आता तुझा दुसरा पाय बघ, अरे गंगेचं पावित्र्य फिकं पडेल। तुझा हा निस्सिम भक्त त्या बाजूच्या किड्यामुंग्यांसारखा मुळीच नाहीये। जरा माणसात दिसतो, आलिशान गाडीतनं उतरतो, मिनिटात तुझ्या पायाशी पोहोचतो, झकपक झकपक फोटो काढतो। तुझा पहारेकरी त्याच्यासमोर झुकतो, झुकलंच पाहिजे म्हणा, त्या बाजूच्या किड्यासारखे नाहीत ते। अशा भक्तीशिवाय तुझं तरी काय मोल? तो आहे म्हणून तुला देव पण आहे, नाहीतर तू तर मातीचा पुतळाच की रे। आता दोन्ही पाय बघितलेस ना, एक विटलाय, दुसरा सजलाय। मी तर म्हणतो, विटलेल्या पायानं त्या किड्यांना ठेचून टाक आणि सजलेल्या पायाची सेवा गोड मानून घे रे महाराजा।